नमस्कार विद्यार्थी मित्रहो, सुप्रभात. आज आपण इयत्ता 7वी पाठ्यपुस्तकातून धडा 14वा कवितेची ओळख. लेखिका शारदा दराडे. 1979 विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिखलमखा केंद्र, मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पाठाचा थोडक्यात परिचय. सुधीरला काव्यप्रतिभा या विषयावर प्रकल्प करायचा होता. काव्यप्रतिभा म्हणजे कविता निर्माण करण्याची शक्ती आणि प्रकल्प म्हणजे योजनाबद्ध केलेले कार्य किंवा काम. त्यासाठी कुटुंबातील सर्वजणांनी त्याला मदत केली. सर्वजण कवितेत बोलू लागले. कवितांमधून साधलेल्या संवादांची ही एक मजेशीर एकांकिका आहे. या पाठातील मूल्य, शिकवण, संदेश. शब्दांची जादू अनुभवून कविता तयार करण्याचे कसब मुलांना कळावे हा हेतू. यमक जुळवलेल्या वाक्यातून गेयता कशी प्रकट होते यांचे प्रात्यक्षिक या पाठातून साधले आहे. आता आपण कवितेकडे बघूया. सुधीरला शाळेत काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. मगाशी मी सांगितलं प्रकल्प म्हणजे योजनाबद्ध केलेले कार्य, काम. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कोणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. आजोबा हा एक संवाद स्वरूप पाठ आहे. संवादामध्ये पाठात त्यामध्ये आजोबा आहेत, सुधीर आहे, आजी आहे, त्याचे बाबा आहेत, आई आहे, शिवाय त्याची ताईसुद्धा आहे. ह्यांच्यामध्ये झालेला एक मजेशीर संवाद आहे आणि त्या संवादातून आपल्यासमोर लेखिका शारदा दराडे यांनी सुरेख एक पाठ आपल्यापुढे सादर केलेला आहे. आजोबा: अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? कारण सुधीर जेव्हा घरात यायचा तेव्हा अगदी दंगामस्ती करून येत असे. त्यामुळे तो शांत आला म्हणून आजोबांना जरासं आश्चर्य वाटले. म्हणून ते म्हणतात, अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? सुधीर: आजोबा, काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आता काव्यप्रतिभा म्हणजे कविता निर्माण करण्याची शक्ती. मुळात त्याला हा जो प्रकल्प आहे हे समजलेलं नाही की नेमकं काव्यप्रतिभा म्हणजे काय. म्हणून तो आजोबांना विचारतो की काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आजोबा: कोणी सांगितलं रे हे तुला हे? सुधीर: आज शाळेत बाईने आम्हाला काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिला आहे. मला तर ताणच आला आहे. म्हणजे मला एक टेन्शन आलेलं आहे की हे काव्यप्रतिभा म्हणजे काय आणि तो प्रकल्प कसा तयार करायचा, म्हणजे योजनाबद्ध केलेले कार्य. आजी: अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं. आकलनशक्ती म्हणजे समजण्याची ताकद वाढवणं, म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितले आहे बाईने. सुधीर: पण मी हे कसं करू? आजोबा: अरे काळजी करू नकोस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्यप्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल की कविता नेमकं समजणं, त्याचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आजी: तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा: आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. संभाषण म्हणजे एकमेकांमध्ये बोलणं आपण कवितेत करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. म्हणजे त्याचंच प्रकल्पसुद्धा पूर्ण आहे आणि कविता करणं म्हणजे काय हेही त्याला समजेल. दोन हेतू यामध्ये साध्य होतील जर आपण त्याला सहकार्य केलं. मग आपण सहकार्य करणं म्हणजे काय की आजपासून आपण सगळ्यांनी कवितेत लिहायचं, कवितेत बोलायचं आणि मग ते हे संभाषण तो आपल्या वहीमध्ये लिहून घेईल. आई: सुधीर,
हातपाय धू अन दूध घे. सुधीर, आजी मी कागद अन वही घेऊन येतो. आत्ताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभंकरोती म्हणते. आजी, घरामध्ये लावते सांजवात. सांजवात म्हणजे संध्याकाळच्या वेळी देवघरात पेटवायची ज्योत, त्याला आपण सांजवात म्हणतो, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस. भाजी करते आता कांद्याची पात, म्हणजे त्याने यमक जोडलेले आहेत, सांजवात आणि कांद्याची पात. आजोबा, आज म्हाताऱ्याचा वाढतो वात. वात हा एक आजार आहे. नको भाजी करू तू कांद्याची पात. वात आणि पात हा त्यांनी यमक जुळवला. आजी, कधीतरी कशाला म्हणतीस का हो? मी सांगितलेल्या भाजीला तुम्ही देतात खो. कधीतरी सांगा, मी जी भाजी करणार आहे त्याला हो. जेव्हा मी सांगते तेव्हा तुम्ही भाजीला देता खो. खो म्हणजे नको म्हणतात. हो आणि खो त्याने यमक जुळवलेला आहे. सुधीर, ए माझी सुपर आजी, म्हणजे श्रेष्ठ आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आता सुधीरने सुद्धा या ठिकाणी यमक जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आजी आणि भाजी. आजोबा, तू बनव भाजी छान छान चवळी. आजोबासुद्धा इथे यमक जुळवतात, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. चवळी आणि कवळी, दातांच्या ऐवजी बसवलेली कवळी, अनैसर्गिक म्हणजे डॉक्टरने दिलेली असते ती दातांची कवळी. आजी, बरं बाई, तुमच्या इच्छा हाच ध्यास. तुमच्या जी इच्छा असेल तोच माझा ध्यास असेल. भाजी बनवते चवळीची खास. ध्यास आणि खास या ठिकाणी त्यांनी सुद्धा काय बनवलेलं आहे, यमक जुळवलेले आहे, ध्यास आणि खास. सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्रपाळी असते, म्हणजे रात्री बाबा ऑफिसला जात असतात. बाबा, अगं आई, पटकन खायला दे ना गं काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करून देणार नाही सही. ह्या ठिकाणी बाबाने सुद्धा सुंदर यमक जोडलेला आहे की पटकन खायला दे ना काही, ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करून नाही देणार सही. म्हणजे काही घाई सही. आई, काही घाई आणि सही या ठिकाणी त्यांनी यमक जोडून कविता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुधीर, कसली घाई कसली सही, आजीने दिलं चपाती दही. सुधीरने सुद्धा इथे प्रयत्न केलेला आहे की कसली घाई कसली सही, आजीने दिले चपाती दही. आई, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आता आईसुद्धा ह्यामध्ये सामील झालेली आहे. तिने सुद्धा छान यमक जुळलेला आहे, कमाल आणि रुमाल. आजी, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. की पाश सोड, घराची ओढ सोड आणि तू ऑफिसला जा सावकाश. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. आजोबा, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. या ठिकाणी त्यांनी चप्पल आणि बक्कल. आजी, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. की तुम्हाला काही समजत नाही, बक्कल तोडून ठेवले, त्यावरती म्हणते की तुम्ही तोडून ठेवता काही ना काही, समजत नाही काही ना काही. आई, तुम्ही बाबांवर चिडू नका, रागांचा तुम्ही सोडा हेका. की उगाच तुम्ही बाबांवर चिडू नका आणि जो राग करतात तो हेका तुम्ही सोडा, म्हणजे चिडू नका आणि हेका. आजी, मने रागाचा सोडा हेका, कामाचा मी काय घेतलाय ठेका. आता आजीने सुद्धा यमक जुळले. मने रागाचा सोडा हेका, कामाचा घेतलाय मी काय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आता आजीने सुद्धा आईला टोला दिलेला आहे की तू शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. की तुम्ही माझ्यावर चिडता का, सर्वांवर प्रेम करावं. म्हणजे माया म्हणजे प्रेम, माझ्यावर आणि सर्वांवर या आईने यमक जुळवला. सुधीर, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतं रडू. सुधीर म्हणतो की तुम्ही आता भांडू नका दोघीजणी, की भांडण ऐकलं की मला येतं रडू. मग भांडू रडू,
लहान मोठी तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. मी लहानपणी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण तुमच्या भाजी करपलेली आहे आणि त्याचा वास सुटलेला आहे. मोठा घास आणि वास. सुधीर रुजतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विषय समजतात, खो हसते, पण आनंदित होते व तीही या कवितेमध्ये संभाषण करण्यामध्ये सहभागी होती. ताई: बरं का आजोबा अन आजी, दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का गं घरात पिठाची सुजी. सुजी म्हणजे जाड पिठाचा रवा. आता तिनेसुद्धा सुंदर यमक जुळवलेलं आहे. आजी, नाराजी, बाजी आणि सोजी. आई: सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. की तुला सोजी कशाला हवी आहेस, सोजीचे लाडू खातेस आणि बशी मात्र कुठे ठेवते, उशाला. म्हणजे आईने सुद्धा इथे यमक जुळवलेला. सुधीर: चला सगळेजण जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. जेवण करू आणि ताव मारू. सगळेजण एकत्र मिळून जेवण करतात. आजी: रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. की आता रात्र झालेली आहे, आता झोपा, सकाळ झाली की आपण उघडू कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. आई: सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या अंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, अंघोळीचे पाणी केले गरम फार. या ठिकाणी त्यांनी सुद्धा सकाळी आपली कवितेची सुरुवात केलेली आहे की हवा सुटली आहे गार गार, अंघोळीचे पाणी केले गरम फार. ताई सुधीरला: अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झाला उशीर तुला, झटपट आवर मुला. आजी: आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. कानटोपी आणि सोपी. सुधीर अंघोळ करून आवरून येतो. सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळवायला हवे फिट. आता यमक म्हणजे 2 ओळीच्या शेवटला आलेले समान शब्द. जसं यमक चमक. उदाहरणार्थ यमक चमक. शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. बाबा रात्रीपासून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गाल्यातल्या गाल्यात हसतात. खुर्चीवर रेलून बसतात. रेलून बसणं म्हणजे अगदी टेकून, रिलॅक्स होऊन ते बसतात. अगदी आरामात टेकून बसतात. बाबा: कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. वाळा म्हणजे एक प्रकारची सुगंधी वनस्पती. आई कणिक मळत असते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. की आधी शिऱ्यासाठी तुम्ही रवा चाळा, कारण बाबा ऑफिसमधून आलेले असतात. आई: तोंड धुवा, अंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. की तुम्ही आधी तोंड धुवा, अंघोळ करा, मग सुधीच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आईने सुद्धा कविता चालू ठेवलेली आहे. आजी: सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. म्हणजे नाहीतर कचरा त्यामध्ये भरपूर तुझ्या दप्तरात गोळा होईल. टापटीपपणा दररोज शिक. सुधीर: आजी: आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान. की सुधीर म्हणतो आजी, आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बाबा: बस झाला कवितांचा पाऊस. बाबा म्हणतात बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. की अशाने थोडीच आपली हौस पूर्ण होतात. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर बाबा त्याला पुस्तके देतात. हा घे थोरांच्या कवितांचा मळा. हे घे थोरांच्या कविता वाचून लागेल तुला कवितांचा लळा. की हा कविता वाच म्हणजे तुला आपोआप कवितांचा लळा लागेल. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो. त्यात तल्लीन होऊन जातो. म्हणजे त्यात एकदम तो मग्न होतो, तल्लीन होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. सुधीर: बाबा, आई, ताई, आजोबा अन आजी, असं झालंय वाचू किती. की मला असं झालंय बाबांनी इतकी पुस्तके आणले की मी किती वाचू आणि किती नाही असं मला झाले. म्हणजे तो खूप आनंदित होतो, खुश होतो. कविता अंगणात उतरल्या अति.
त्या मी वेचू कशा अन किती. आता त्यांनी सुद्धा एक कविता बनवली की कविता अंगणात उतरल्या अति त्या मी वेचू कशा अन किती. शांताबाईंची बाग. या ठिकाणी शांताबाई म्हणजे सुप्रसिद्ध मराठी कवयित्री व गीतकार शांताबाई शेळके. पुन्हा एकदा सांगते की शांताबाई म्हणजे शांताबाई शेळके. अन सुर्वेंची गिरणी. सुर्वे म्हणजे सुप्रसिद्ध मराठी कवी नारायण सुर्वे. त्यांची प्रसिद्ध गिरणी म्हणजे कवी नारायण सुर्वे यांची गिरणीची लावणी ही सुप्रसिद्ध रचना. गदिमांचे घर. गदिमा म्हणजे सुप्रसिद्ध मराठी गीतकार ग दि माडगूळकर. घर. गदिमांचे घर म्हणजे ग दि माडगूळकर यांचे प्रसिद्ध गाणे खेड्यामधले घर कौलारू. बालकवींची फुलराणी. बालकवी म्हणजे सुप्रसिद्ध मराठी कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. आणि फुलराणी म्हणजे बालकवीची अतिशय प्रसिद्ध कविता हिरवे हिरवे गाल गालिचे. चेतवले भावनांचे मोहोरमणी तुम्ही, की माझ्या भावनांचे मोर तुम्ही उफाळून आणलेले आहे, माझ्या मनात उफळून आले. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. अशा प्रकारे शब्दांची जादू अनुभवून कविता करण्याचे कसब सुधीरकडे आलेले आहे आणि त्यात तो अगदी रमलेला आहे. त्याला कवितेचा कवितेचा ध्यास लागलेला आहे आणि त्यातूनच त्यांनी सगळ्यांच्या मदतीने आपली काव्य प्रतिभा या विषयावर आपला प्रकल्प पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.